जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्या महाराष्ट्रासह देशभरात लखपती दीदी योजनेची चर्चा आहे। नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावात लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम पार पडला। पण ही लखपती दीदी योजना नेमकी आहे तरी काय, यासाठी कोण अर्ज करू शकतं, कुठे अर्ज पाठवायचा, काय फायदा मिळतो, या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दीदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। या योजनेमुळे महिला आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास सक्षम होणार आहेत। भारतभरातील खेड्यापाड्यात 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे। तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात। देशातील महिलांच्या सबलीकरणासाठी ही विशेष योजना राबविण्यात आली आहे। 18 ते 50 वयोगटातील महिला लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करू शकतात। घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसलेली महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असलेली महिला यासाठी अर्ज करू शकते। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागेल। व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवे। सरकारकडून अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केले जाईल। अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला कळविण्यात येईल आणि यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते। या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर हे दस्तावेज असणे आवश्यक आहे। उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे। महिलांचा स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळेल। एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।